आज आमच्याकडे 2 स्पेशल प्रोग्राम आहेत. आत्ताच्या आपल्या कन्स्ट्रक्शनला या इमल्याची सर येणार नाही. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी पूजा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आमच्याकडे 2 स्पेशल प्रोग्राम आहेत जे आम्ही घरच्या घरी करणार आहोत आमच्या खूप जवळच्या लोकांसोबत. तर पहिला प्रोग्राम असा आहे की माझ्या आजी आजोबा म्हणजेच विवांचे पणजी पंजोबा. तर इकडे ज्यावेळेस आजी आजोबा त्यांच्या नातवाला बाळ झालेलं असतं तेव्हा ते परतून म्हणलं जातं आणि ते पणजी पंजोबा होतात. तर त्यांना त्या बाळाला त्यांच्या मांडीवर देऊन मोती पोळ्याने स्नान घालण्याचे म्हणजे जसं आपण बोरन्हाण करतो काइंड ऑफ दॅट मोतीपोळी स्नान केलं जातं. विवांचे पंजोबा आणि विवांची पणजी यांच्या मांडीवर देऊन विवांना देऊन आम्ही आज मोतीपोळी स्नान हा प्रोग्राम करणार आहोत. आणि सेकंड म्हणजे विवांची पाऊलमुंडे. फायनली विवांने पाऊल टाकलेलं आहे, सो त्याची पाऊलमुंडे हे आम्ही आजच करणार आहोत. तर हे दोन्ही प्रोग्राम मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर मी आहे माझ्या माहेरी आणि हे माझं माहेरचं घर आहे. तुम्ही माझ्या लास्टच्या ब्लॉगमध्ये बघितलाच असाल वेळामुशीच्या, पण मी काही तेवढी डिटेल माहिती दिलेली नव्हती त्या ब्लॉगमध्ये. तर हे असं घर आहे माझं. हे जे तुम्हाला रूम दिसते याला इमला म्हणतात. पूर्वीच्या काळी प्रत्येक घरात हे इमले असायचे आणि याचं खूप विशिष्ट महत्त्व आहे, कारण थंडीच्या दिवसात या रूममध्ये टेम्परेचर गरम असतं आणि गरमीच्या दिवसात मस्त असं कूलिंग वातावरण असतं. मोस्ट ऑफ घरांमध्ये माझ्या माहेरी अजूनही इमले आहेत. तर हे फक्त मातीपासून बनवले जातात. मातीच्या थराला खालून लाकडाचा आधार देऊन हे असे इमले बनवले जातात. मी तुम्हाला दाखवते. तर हे खूप जुनं बांधकाम आहे आता, म्हणजे जवळपास 25 ते 30 वर्ष झालं असेल हे बांधून. त्यामुळं व्हॅलिडिटी आता थोडी संपत आलेली आहे. तर इथून ते इथपर्यंत याला एक खण म्हणलं जातं. तर हे याला स्वप्न म्हणतात. ते खूप दिवसांपासून आम्ही बंद केलंय. इथून आपण जर स्वयंपाक केला तर ते धूर बाहेर जाण्यासाठी किंवा घरात लाईट नसेल तर उजेड पडण्यासाठी म्हणून या सोबण्याचा वापर केला जायचा. ते प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला हवं ते टेम्परेचर हा इमला प्रोव्हाइड करतो, कारण याच्यावरती फक्त आणि फक्त माती आहे. दगड आणि मातींपासून याच्या भिंती तयार केल्या जातात. तर हे शिंके आहेत असे. पूर्वीच्या काळी दह्या दुधाचे माठ ते ठेवले जायचे. तर माझ्या ब्लॉगच्या निमित्तानं मी असा विचार केला की तुमच्याशी शेअर करावं. आताच्या आपल्या कन्स्ट्रक्शनला ह्या इमल्याची सर अजिबात येणार नाही, असं हे भारी प्रकरण आहे एकदम. ह्या धान्याच्या कोट्या आहेत. तर ही पडवी पूर्ण आमच्या घरातला हा पहिला कार्यक्रम आहे मोतीपोळी स्नानाचा. तर आमचा ही फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, आपण भेटूया. वरण भात राईस पाऊलमुंडे असे उठवतात.
ही खणाची टोपी आहे. त्या टोपीचा मान असतो आज. आणि या टोपीला चांदीचं पान लावलं जातं, पिंपळ पान म्हणतात. तर टोपीच्या वरी कुठं लावतात आजी? कुठं लावतात हे टोपीला? पुढं पिंपळ पान टोपीच्या सेंटरला लावतात. तर तयार झालेली मी, आणि आता बाकीचं आपल्याला आवरून घ्यायचं आहे. थोडं काम आवरलं, थोडं बाकी आहे. अशा पद्धतीने तयार झाली. आणि ही साडी मला माझ्या आईने गिफ्ट केली खास आजच्या फंक्शन साठी. सो चला भेटू.
इकडे बघ बाळा. इकडे बघ. या 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 या. चांगला पाहून आपला प्रोग्राम जो आहे तो संपलेला आहे. छान असा प्रोग्राम झालेला आहे. विवांची पंजिरी पंजोबांचा मोतीपोळी स्नान. होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन स्टे हॅपी, स्टे हेल्दी, हॅव अ नाईस डे. बाय.